कैसा हराया. राजकारणामध्ये रोज नवीन नवीन चेहरे आपल्यासमोर येतात. सध्या सोशल मीडियावर एक नाव जोरात चर्चेत आहे, ते म्हणजे सहर शेख. पण नेमकी ही सहर शेख आहे तरी कोण? चला तर थोडक्यात जाणून घेऊया. सहर युनूस शेख हिचा जन्म मुंबईतील उपनगर मुंब्रा येथे झाला. लहानपणापासूनच तिच्यावर शिस्त, माणुसकी आणि समाजसेवेचे संस्कार करण्यात आले. तिच्या शिक्षणाबाबत फारशी माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. मात्र ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य लोकांमध्ये मिसळून काम करताना पाहायला मिळाली. पण तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे. सहर शेखने AIMIM पक्षामार्फत राजकारणात प्रवेश केला. तिने तळागाळातील लोकांशी थेट संवाद साधत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या राजकीय प्रवासातील मोठा टप्पा म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणूक. या निवडणुकीत तिने मुंब्रा मतदारसंघातून AIMIM उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत सहर शेखने मोठ्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करत विजय मिळवला आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. विजयानंतर एका भाषणात सहर शेखने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. मुंब्राला पूर्णपणे हिरव्या रंगाने रंगवणार असे वक्तव्य तिने केले. तसंच तुतारीपेक्षा नोटाला जास्त मते मिळणं ही उमेदवारांसाठी लाजिरवाणी बाब आहे असंही ती म्हणाली. तिचं हे भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. तिच्या या वक्तव्याची चर्चा सर्वत्र सुरू असून या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नेमके कोणते पडसाद उमटणार आणि याचा पुढील राजकीय समीकरणावर काय परिणाम होणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच नवनवीन आणि ट्रेंडी व्हिडिओसाठी तरुण भारतच्या YouTube, Instagram आणि Facebookला फॉलो करायला विसरू नका.